वाचन करता आलं आणि म्हणून त्यांनी म्हातारीवरती कविता लिहिली. गडकऱ्यांना तपेलीचं वाचन करता आलं लोटा, म्हणून त्यांनी फुटकी तपेली कविता लिहिली. माणसांना माणसांचं, घटनांचं, वस्तूंचं वाचन करता आलंच पाहिजे, ते यांनी केलं. आणि म्हणून मग या काव्य संग्रहातील शब्द सौंदर्य आणि शब्द सामर्थ्य किती उदाहरण द्यावी. एके ठिकाणी देशात आपला बेटी बंद, औसेचं कूळ, आजची अवस्था, औसेचं कूळ असा एक शब्द आहे. आणि त्यांनी आवाहन केलं आहे, अपसमजांच्या वावटळींना कार्यकर्त्यांना तुम्ही रोखून ठेवा, तर तुमचा लढा यशस्वी होईल. तुमरावांच्या या काव्य संग्रहातून प्रेरणा घेऊन तुम्ही आम्ही सगळेजण अपसंबंधांच्या वावटळींना निश्चितपणे रोखून ठेवून असा मला विश्वास आहे. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी साहित्य संमेलनांच्या सुनील कुंबळेसहित सर्व संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.